या नावामध्ये जेव्हा राम जोडलेला आहे तर लोकांनी स्वीकारणारच आहे। आणि स्मार्ट सिटी झाल्यानंतर देखील आज आपण पाहता की सोलापूर शहरामध्ये तुम्ही फेरफटका मारा की रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे, अशा परिस्थिती या सोलापूर शहराचा असताना आमचा विजय 2 लाख मतांनी जे आतापर्यंत विजय 5 आपण बघितलं त्याहूनही जास्त लीड आम्ही येणार आहे। 2 लाख मतांनी आम्ही येणार। आम्ही ज्या ज्या भागामध्ये जातो फिरत असताना आम्हाला लोक म्हणतात आम्ही यावेळी प्रणितीताईंना 100% निवडून देऊ। जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलं बाळ व्हायलाच 9 महिने, आईच्या पोटातून मुलगा बाहेर यायला 9 महिने लागतात। तर तुम्ही विकास काम जे काम चालू आहे त्याचं उद्घाटन होण्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता। निवडणूक लढवली जात नाही, आम्ही कुठेही पदवी काढत नाही, आम्ही वक्फला जागा देत नाही, आम्ही मस्जिदी बांधणारा पैसे देत नाही, असले कामं आमचे नाही आहेत। नाहे धुए क्या हुआ मन का मैल न जाए, मीन सदा जल में रहे पर धुए वास न जाए। ज्याप्रमाणे मासा पाण्यात जरी कंटिन्यू राहत असला तरी बाहेर काढल्यानंतर जसा त्याचा वास जात नाही तसं या भाजपाचं काम आहे। दौरा कोणाचा असतो तर बाहेरचे जे आले त्यांचा दौरा असतो आणि ही काही सोलापूरची लेक वगैरे नाही आहे, लोकांना मुरळ पाडण्याचं काम चालू आहे। आम्ही आता एवढे फिरलो की बस लोकांनी काय म्हणलं आम्ही काँग्रेसलाच मत देणार, कोणी येऊ दे कोणाचं आम्ही ऐकणार नाही। नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहोत आपण सोलापूरमध्ये। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते याच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। भाजपचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत। राम सातपुते यांचा एकूण लोकसभेची तयारी कशी सुरू आहे, त्यांचा लोकसभेचा प्रचार कसा सुरू आहे, भाजपचे इथले जे स्थानिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर भाजपची काय रणनीती आहे, मागच्या काळात 10 वर्षाच्या काळात भाजपच्या काळात काय काय कामं झाली, आता पुढच्या 5 वर्षाच्या काळात भाजपचं कसं विजन आहे, या सगळ्याबाबत आपण या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लेट्सअप मराठीमध्ये। आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत, मला तुमचं नाव सांगा आणि तुमचं पद सांगा। मी अभिषेक श्रीनिवास चिंता, मी सोशल मीडियाचा शहराचा संयोजक आहे। भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया जो शहराच्या भागात आपल्याला करायचा आहे प्रचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करायचं काम जबाबदारी माझ्याकडे आहे। तुमच्याकडे आता सोशल मीडियाची जबाबदारी आहे, आता तुम्हाला शहरातले बऱ्यापैकी प्रश्न वगैरे या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती आहेत। एकूण शहराचा प्रचार कसा सुरू आहे? राम सातपुतेंचा प्रचार तर जोरातच आहे, कारण आम्ही जे काम केलेलं आहे, आम्ही म्हणलं तर जे नरेंद्र मोदींनी 10 वर्षात काम केलेलं आहे, सोलापूर शहरासाठी म्हणा, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर सिटीमध्ये झालेले कामं, राज्य सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री होते त्यावेळी जे कामं झाले, त्यावेळी त्यांनी जे सोलापूरसाठी निधी दिला आहे मोठ्या प्रमाणात, या सगळ्या कामांच्या माध्यमातूनच आम्ही लोकांसमोर जातोय आणि आम्ही केलेल्या कामांच्या जोरावरच आम्ही मत मागतोय लोकांकडे। तसंच आपले जे समोरचे जे विरोधक आहेत त्यांनी खोट्या नेरेटिव्ह सेट करायच्या प्रयत्नात आहेत। सुरुवातीला ते आले हे बाहेरचे उमेदवार म्हणले, मग स्वतः ते बाहेरचे निघाले, स्वतः त्यांचं परांड्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये परांड्यात त्यांचा जन्म आहे। सुशील कुमार शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातले परांड्यातले जन्म, माकडाचे उपळे हे त्यांचं जन्मगाव आहे आणि हे स्वतः त्यांनी कबूल केलेले आपल्याकडे व्हिडिओ सहित पुरावे आहेत। मग यामध्ये त्यांनी कुठेतरी मागे पडले। रिस्पॉन्स कसा आहे एकूण लोकांचा? कारण तुम्ही आता जसं म्हणाला की सुरुवातीला त्यांच्यावर टीका झाली की ते बाहेरचे आहेत, म्हणजे त्यांचा मतदारसंघ माळशिरस जो आहे तो माढा लोकसभेमध्ये, आता इथल्या लोकांनी त्यांना स्वीकारलंय का? शहरातल्या लोकांनी नक्कीच स्वीकारलंय। स्वीकारायचं असं काय वेगळं विशेष भागच नाहीये, कारण राम सातपुते या नावामध्ये जेव्हा राम जोडलेला आहे तर लोकांनी स्वीकारणारच आहे। कारण समोरच्या लोकांच्या मागे जेव्हा हिरवे झेंडे आहेत तर आमच्या रामाला लोक स्वीकारणारच आहेत। कारण या विचाराचा उद्देश असा होता की इथले जसे प्रणिती शिंदेनी जसा ताकद लावलेली आहे, काँग्रेसनं जशी ताकद लावली आहे, तसंच मोहिते पाटलांनी पण आव्हान दिलंय की त्यांचं पार्सल बीडला परत पाठवणार म्हणून। त्यामुळे मी विचारलं की स्वीकारलंय का सोलापूरच्या? सोलापूरकरांनी रामभाऊंना स्वीकारलं आहे, पण जे समोरच्यांनी सगळ्या विचारधारेला तिलांजली देऊन एकत्र झाले फक्त कशासाठी? शिंदे परिवार टिकण्यासाठी, शिंदेची मुलगी कुठंतरी राजकीय अस्तित्व त्यांचं कायम राहावं यासाठी जे एकवटले आहेत, या नेरेटिव्हला सोलापूरकरांनी कधीच स्वीकारणार नाही। सोशल मीडिया विधानसभेचे संयोजक आहात। एकूण आता शहरातलं वातावरण बघताय, प्रणिती शिंदे 3 टर्म आमदार होत्या, राम सातपुते यांना आता जबाबदारी मिळालेली आहे लोकसभेची, मग त्यांचा संपर्क म्हणजे प्रणिती शिंदेचा 15 वर्षापासून त्या शहरात संपर्क आहे, राम सातपुतेंना आत्ता संपर्क त्यांनी वाढवलेला आहे, मग काय फरक आहे या दोन्ही? संपर्काचं नाही, या ठिकाणी आम्ही नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवतोय आणि त्यांनी केलेले विकास कामं
तुम्ही बघू शकता स्मार्ट सिटी अंतर्गत कामे खूप काही झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत. सोलापूरमध्ये कोणी बघितले नव्हते असले हायवे, तसले हायवे नॅशनल हायवे तर जोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजून पुणे हायवे पण 6 पदरी झालेला आहे. अशा प्रकारे विकास कामं आहेत आणि रामभाऊ 5 वर्षात जे काही माळशिरसला कामं केलेले आहेत ते पूर्ण जनतेला आम्ही दाखवलेलं आहे इथे. आणि प्रणितीताई मागे पडलेले आहेत इथे, रामभाऊ पुढे आहेत. जसं तुम्ही म्हणताय शहराचा विकास झाला आहे, हा मागच्या 10 वर्षापासून भाजपचे खासदार आहेत तिथं, पण अजून पण पाण्याच्या प्रश्नाचा शहरात मोठा प्रॉब्लेम आहे. पाण्याच्या प्रश्नावर बरेच अजून राजकारण होतं आहे सोलापूर शहरामध्ये. दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे, ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल. यामध्ये दुहेरी पाईपलाईन जी जलवाहिनी आहे, जे सोलापूरला उजनी धरणातून पाणी डायरेक्ट येणार आहे, याचं 70% काम झालेलं आहे. आणि हे काम प्रशासक, आता सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक आहे, प्रशासकाच्या अंडर काम होतं. त्यांनी परवाच 15 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं आहे आणि याचा आयुक्तांनी आढावा घ्यायचा असं ठरवलं आहे की आठवड्यातून ते 1 दिवस त्या गोष्टीचा आढावा घेतात. तर यामधून असं सिद्ध झालेलं आहे की 70% काम पाईपलाईनचं झालेलं आहे आणि येत्या 15 दिवसात त्याची ट्रायल पण होणार आहे. कारण ते जे त्यांचं टेक्निकल वर्क आहे हे वेळोवेळी त्यांनी ट्रायल घेतलेलं आहे. पहिल्यांदा 30-35 किलोमीटर जेव्हा काम झालं होतं त्यावेळी त्यांनी ट्रायल घेतलेलं आहे. आता असं आहे 110 किलोमीटरची पाईपलाईन आहे, त्यामध्ये 70% काम झालेलं आहे. म्हणजे जवळपास 70 ते 75 किलोमीटरचं काम पाईपलाईनचं झालेलं आहे. तर आता हे तोंडापर्यंत आलेला घास आहे. जसं आता तुम्ही दुसरा एक मी मुद्दा सांगतो, तुम्ही जसं पाईपलाईनचा मुद्दा म्हणला, एअरपोर्टचा मुद्दा, चिमणी पाडले विमान उडाली का, चिमणी पाडले विमान उडाली का. मी तुमच्यासाठी एक माहिती सांगतो, लग्न झाल्यावर मूलबाळ होण्यासाठी कमीत 9 महिने लागतात. तर तुम्ही चिमणी पडली तर तुम्ही जाऊन एअरपोर्टपाशी बघू शकता विकास कामं सुरू आहेत. आज त्याच एअरपोर्टमध्ये मोदीजींचे 3 हेलिकॉप्टर उतरले, त्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस उतरले. म्हणजे रनवेचं काम झालेलं आहे. जो प्रशासकीय इमारत जे आपल्याला अपेक्षित आहे त्याच्या बांधकामाचं काम चालू आहे. तुम्ही स्वतः जाऊन तिथं रिपोर्टिंग करू शकता. हे जे त्यांनी खोटं सांगतायत, अहो जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलं बाळ व्हायलाच 9 महिने, आईच्या पोटातून मुलगा बाहेर यायला 9 महिने लागतात. तर तुम्ही विकास काम जे काम चालू आहे त्याचं उद्घाटन होण्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता. ही सामान्य गोष्ट आहे. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी पण आहेत जे शहरातले. तुमचं नाव मला सांगा, शहरात आता तुम्ही तरुण आहात, शहरातल्या शिक्षणाची कशी अवस्था आहे? तरी पण मग इथले युवक तरुणी मुले मुंबईला स्थलांतरित का होतं शिक्षण रोजगार? त्याला कारण काँग्रेस कसं काय 1 वर्ष शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर त्यांनी काही केलं नाही. विद्यामंत्री पण होते, गृहमंत्री पण होते, सोलापूर त्यांनी काहीच केलं नाही. जाता जाता एक फायलीवर साईन केलं, म्हटले मी साईन केलं तर ते पण केलं नाही. उलट त्यांनी एक काम पण त्यांनी असं कुठलाही असं सोलापूर एकही काम केलं नाही की आमच्या तरुणाचं. आपल्यासोबत आणखी पदाधिकारी. मी गोविंद राजू, सोशल मीडिया सदस्य. शहरात आता एकूण रामभाऊचा प्रचार बघता, समोरचे जे उमेदवार आहेत प्रणिती आणि यांचा प्रचार बघता, आता तुम्ही कितपत आघाडी घेतली? आता जवळपास आम्ही पूर्ण शहराचं जे प्रचार केलेला आहे ते फक्त जवळपास आमचा विजय 2 लाख मतांनी, जे आत्तापर्यंतचं विजय पास्ट आपण बघितलं त्याहूनही जास्त लीडनं आम्ही येणार आहे. 2 लाख मतांनी आम्ही येणार. तुम्ही हा नेमका कशाचं म्हणजे त्याच्यावर दावा करता की 2 लाख एवढा कॉन्फिडन्स कशामुळे? जे आमचं गेले 30-35 दिवस झालं आमचा प्रचार चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आमचं पूर्ण प्रेमाने स्वागत चालू आहे. प्रत्येक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे जो राम को लाए हम उनको लाएंगे, पूर्णपणे लोकांचं अक्षरशः लोक डोळ्यातनं पाणी काढून मोदी साहेबांचं आणि पूर्ण BJPचं आभार मानत आहेत. आता असं आहे की आम्ही सकाळपासून काही लोकांशी बोललो, तर त्या लोकांचं असं मत आहे की इथं नरेंद्र मोदींची सभा झाली, त्यासाठी कारण असं की भाजपला सोलापूर अवघड वाटायला लागले, त्यामुळे त्यांनी मोदींची सभा वगैरे ठेवली. त्यामुळे आता त्यांनी जास्त अवघड वाटते त्यामुळे मोदींची सभा ठेवली. हे असं त्यांना वाटत आहे आणि आम्हाला कसं बघायचं आहे, हे देशाचं मुद्दा आहे, देशाची निवडणूक आहे. आपण पंतप्रधान निवडतोय, त्यासाठी पंतप्रधान निवडण्यासाठी आपलं पूर्ण देशामध्ये आपल्याला प्रचार करावाच लागतं आहे. स्थानिक एक विचार करून आपल्याला तो चालत नाही.
पूर्ण देशाचा विचार करून प्रचार करायला लागतं. असं काही नाही, की लोकांमध्ये भ्रम आणि चुकीची माहिती पसरवत आहे. आपण शहरानंतर थोडं ग्रामीण भागाकडे जाऊया. माझ्यासोबत ग्रामीणचे पण काही पदाधिकारी आहेत. मला नाव सांगा तुम्ही. अनिरुद्ध पाटील, जिल्हा संयोजक आहे सोशल मीडिया. ग्रामीण भागात कसा प्रचार सुरू आहे तुमचा? ग्रामीण भागात आपण बघितलात तर आपले जे 4 आमदार आहेत, आमदार सुंदर कल्याण शेट्टी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार यशवंत माने आणि आपले जे खंबीर आणि आपल्या मागं मोहळचे खंबीर साथ नेतृत्व राजन मालक पाटील हे आपल्या मागं उभारलेले आहेत व आपल्या मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा, या सर्वांनी त्यांची पूर्ण ताकद लावायचा प्रयत्न केला. आणि एकंदरीत पाहता तुम्ही जर दक्षिणचा विकास बघितला, कृषी बाबतीत 10 वर्षात कामं केली 14 ते 2024, तर तुम्हाला 14ला पण पालकमंत्री असताना पूर्णपणे दक्षिणची स्थिती जेव्हा मानेसाहेब जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी दक्षिणची पूर्ण वाट लावलेली, रस्ते नव्हते, लोकांची आतुर लोकांनी चळवळीने वाट बघितली मोदींची सत्ता येणार, भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणार आणि आमच्या घरासमोर रस्ता होणं. आज गावोगावी गावातल्या गल्लीबोळांमध्ये सुद्धा काँक्रीटचे रस्ते लोक बघतायत. तर हे फक्त शक्य मोदींच्याच आशीर्वादाने आणि मोदींसारख्या दैवी शक्ती आज भारताला मिळाली आहे, जी जनसामान्याला आपलं पालकत्व म्हणते. त्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे, ते आपण आज बघतोय. हे पाणी धरणाचं पाणी ऑर्डर दिलं, मेत्रे साहेबांनी फक्त नाव आणि गाव करण्यासाठी निबंध दिले, हे केलं, हे सगळं दाखवण्यासाठी काँग्रेसची आधीपासूनची षडयंत्र रचलेली ही सचिनदादा कल्याण शेट्टींनी आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं बोलून सभेमध्ये सांगून घेऊन साहेबांनी सचिनदादांना तेवढा मोठा निधी 270 कोटीचा निधी दादांना दिलेला आहे दादांच्या विकास कामासाठी. अक्कलकोट तालुका सुद्धा रामभाऊंच्याच मागे उभारलेला आहे आणि ज्यांनी मीठ खाल्लंय, पाणी पिलंय, ते कधीच दगा करणार नाही. भाजपचा मतदार कधीच दगा करणारा मतदार नाही. रस्ते वगैरे सुरू आहेत, त्याच्या काही गोष्टी सुरू आहेत, पण इथं भाजपचे खासदार मागच्या 10 वर्षापासून आहे. आधी शरद बनसोडे होते, परत जयसिद्धेश्वर स्वामी आहे, पण अजूनही 10 वर्षापासून भाजपचे खासदार असताना अजूनही ग्रामीण भागात रस्ते, पाणी ह्याच गोष्टींवरती का निवडणूक फिरते? आपण जर बघितलात रस्ते, पाणी आणि आवास म्हणजे लोकांचं राहणं ही एक मूलभूत सुविधा आहे. ही सुविधा लोकांना पोचवणं आपल्या मोदीजींच्या कृपेमुळे म्हणा किंवा मोदीजींच्या एक संकल्पने आपण 25% दारिद्र्य रेषा खालच्या लोकांना वर आणलेलं आहे. मोदीजींनी पिवळे कार्ड बंद केले. आपण 4-25 कोटी लोकांना घरं दिलीत मोदीजींनी. इतक्या 10 वर्षाच्या कमी सत्तेच्या काळात म्हणजे 60 वर्ष जर आपण सत्ता जर भाजपने भोगली तर विचार करा, आपण गरिबी 100% भारतातून हटवू हा मोदींचा संकल्प आहे काय. आणि तुम्ही म्हणता विकासावर आपण सध्या तर 10 वर्षाचाच आम्हाला काय मिळाला आहे, मग सध्या त्या विकासावरच बोलणं गरजेचं आहे. दादा विकास म्हणजे रस्त्याचाच विकास बघितला जातो, जे लोकांना दृष्टिक्षेपात आहे त्यावर निवडणूक लढवली जाते. काँग्रेससारखी निवडणूक लढवली जात नाही. आम्ही कुठेही पदवे काढत नाही, आम्ही वक्फ बोर्डला जागा देत नाही, आम्ही मशिदी बांधणारा पैसे देत नाही, असले कामं आमचे नाही आहेत. आम्हाला रस्ते, विकास योजना, कुठल्या गरिबांची कुठे पंतप्रधान आवास योजना असो किंवा आपली उज्ज्वला गॅस योजना असो किंवा PM किसान योजना असो, पण विश्वकर्मा योजना काल मोदीजींनी सांगितली. विश्वकर्मा योजना प्रत्येक छोट्यातल्या छोट्या दुकानदारांना मोदीजींनी 10,000 रुपये दिलेत. तर ते 10,000 रुपये अशासाठी दिलेत त्यांनी व्यवसाय करून पुढे जावं. परत ते 10,000 परत केल्यानंतर परत तुम्हाला 10,000च्या म्हणजे 70,000ची परत तुम्हाला मिळतो. 70,000 रुपये मिळतात. ते पण परत केल्यानंतर तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निवडणुकीत आम्ही बोलतोय. फक्त निवडणूक ही रस्त्यावर किंवा पाण्यावर लढवली जात नाही आहे. लोकांचा संभ्रम तयार करण्याचं काँग्रेसचं काम आधीपासूनच चालतं आहे. त्यामुळं ही निवडणूक पाण्यावर रस्त्यावर नाही आहे. आपण ही निवडणूक सर्वत्र सर्व विचारांवर लढवतोय. त्यात आमचं एअरपोर्ट असो, पाणी प्रश्न असो, रस्त्यांचे प्रश्न असो, युवकांच्या नोकरीचा प्रश्न असो किंवा सोलापूरला लोड शेडिंगपासून थांबवण्याचा प्रश्न असो. या 10 वर्षात तुम्ही लोड शेडिंग बघताय, काँग्रेसच्या काळात लोड शेडिंग बघताय. कुठल्याही हिंदूचा जर सण आला तर आमच्या घरात लाईट नसायची. आम्ही ही परिस्थिती भोगली आहे. आम्हाला सगळं माहिती आहे. त्या लोकांचा मुसलमानांवर किती प्रेम आहे, किती आत्मीयता त्यांना ते दाखवतात. हे आम्ही 10 वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसचे 60 वर्ष होते तेव्हा आम्ही सगळं भोगलं आहे.
रोजगार जंगल पण बघितली आहे. आम्हाला ही निवडणूक विकासावरच लढायची आहे. आम्ही कुठलाही धर्मीय नरेटिव्ह तयार करणाऱ्यातला हा पक्ष नव्हे. तुम्ही म्हणताय आपण फक्त रस्ते पाणी या व्यतिरिक्त पण इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत. आता तुम्ही म्हटलं जसं तरुणांचे प्रश्न म्हणजे शिक्षण असेल, रोजगार असेल, ते मुद्दे पण या निवडणुकीत महत्त्वाचे आहेत. त्याबाबत पण आपण काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आता आपण जसं म्हटलं की तरुणांचा रोजगार असेल, शिक्षण असेल किंवा इथं होणारं पुण्या मुंबईला होणारं स्थलांतर असेल याबद्दल त्यांनी मुद्दा काढला. त्याच मुद्द्यावर मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. नेमका आता हो भाजपचं काय विजन आहे, उद्योग असेल, शिक्षण असेल? दोन मुद्दे मला याच्यामध्ये जोडायचे आहेत प्रामुख्याने. तुम्ही आकडेवारी जर काढून बघितली तर सोलापुरातून पुण्या मुंबईला स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या शिंदेसाहेब खासदार असताना वाढली. का वाढली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सोलापुरात रोजगार यावा, सोलापुरात IT कंपन्या याव्यात, सोलापुराच्या MIDCचा विकास व्हावा, यासाठी शिंदेसाहेबांची उदासीनता याला सगळ्याला कारणीभूत आहे. दुसरा विषय असा आहे की जेव्हा या सोलापुरातून पुण्या मुंबईला एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा स्थलांतरित होत होता तर एखाद्या या सगळ्या ह्याच्यामध्ये एका मुलाला त्याच्या आईपासून दूर करण्याचं बाब या आमच्या शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं सोलापूरची जनता हुशार आहे. अजिबात दोनदा त्यांना घरी बसवलं आहे, तिसऱ्यांदा देखील त्यांच्या मुलीला या ठिकाणी सोलापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार. मला सांगा, कुठं भाजपचं 10 वर्षापासून भाजपच्या तरी पण तुम्ही आता पुढच्या 5 वर्षासाठी परत हेच विजन आहे की शिक्षण आणि रोजगार असं का बरं? आमच्या आत्ताच्या उमेदवारांचं जर तुम्ही या ठिकाणी विजन जर ऐकलं असेल तर सोलापूरमध्ये IT कंपनी यावी, सोलापूरच्या MIDCचा विकास व्हावा, सोलापूरमध्ये उद्योगधंदे यावेत, सोलापूरमध्ये टेक्स्टाईल हब व्हावं, हा आमचे या ठिकाणी प्रामुख्याने मुद्दे आहेत. या ठिकाणी भविष्यामध्ये दळणवळणाची साधनं, सोलापूरचा एअरपोर्ट या ठिकाणी लवकरात लवकर सुरू व्हावा, हे प्रामाणिक प्रयत्न आमच्या या सगळ्या खासदारांचे आहेत. त्यामुळं नक्की भविष्यात सोलापूरचा विकास अधिक गतीनं होऊन सोलापूर येत्या काळामध्ये सुजलाम झाल्याशिवाय राहणार. या दादांना आणखी काहीतरी मुद्दा मांडायचे काय म्हणतो दादा, तुम्ही जेव्हा मला एक प्रश्न विचारला, प्रणिती शिंदे 15 वर्ष आमदार, राम सातपुते आता 1 टर्मचे आमदार 5 वर्षाचे, असा तुम्ही जेव्हा उल्लेख केला तर मला एक गोष्ट तुम्हाला यामध्ये लक्षात आणून द्यायची आहे. मागे 4 वर्षापूर्वी कोरोनासारखी घातक परिस्थिती आली होती. सोलापूरवरच नाही तर अख्ख्या भारतावर, जगावर आली होती. त्यावेळी हे 15 वर्षाचे आमदार कुठे होते? अख्ख्या सोलापूरमध्ये कधी त्यांनी दिसले का? कुठल्या गोरगरिबांसाठी त्यांनी काही मदत केली का? त्यांनी जाहीर करून दाखवावं. सोशल मीडियावर तर हां, मी त्यासाठी तुम्हाला सांगतोय, जाहीरपणे त्यांनी दाखवावा. सोशल मीडियावर जे तुम्ही बघताय हे फक्त फोटो नाही. मी म्हणतोय गरिबांना काय मदत केली? गरिबांना मदत केली आहे तर ती मोदी सरकारने केली. घरी बसलेल्या, नोकरी गेलेल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी 1 दिवसाचं काम करून ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी रेशनमध्ये धान्य दिलं ते मोदी सरकारने दिलं. ज्यांचं काम आहे रस्त्यावर, रेडी पटरीवर त्यांनी जे व्यवसाय करतात त्यांना उभं करण्यासाठी 10,000चं लोन हे मोदी सरकारने दिलं. त्यावेळीच महाविकास आघाडी सरकार होती. त्या सरकारने काय केलं? 2 रुपये वीज माफ करू शकले नाही त्यांनी. 1 रुपयाचा कुठल्याही प्रकारचा टॅक्स माफ केले नाहीत त्यांनी. सत्तेत होते ना तेव्हा, त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे भागच होते ना सुशील कुमार शिंदेची मुलगी. मग त्यावेळी त्यांनी सोलापूरसाठी काय केलं? सोलापूरच्या लोकांसाठी काही टॅक्समध्ये माफी आणली? सोलापूरच्या लोकांसाठी काही मदत दिली? हे प्रश्न तुमच्या पण खासदारांना विचारला पाहिजे. आमच्या खासदारांनी ज्यावेळी लोकांच्या अडचणी होत्या त्यावेळी वेळोवेळी मंत्रालयात, कुठल्या मंत्रालयात कुठल्या अडचणी मांडायच्या त्या मंत्रालयात मांडून ते प्रश्न सोडवलेले आहेत. आमच्या खासदारांनी, आमचे दोन्ही आमदार या ठिकाणी प्रयत्नशील होते. त्या खात्यामध्ये ते कामं करून घेण्यामध्ये व्यस्त होते. तुम्ही सोशल मीडियाचा विषय करताय, त्यांचे फोटो सोशल मीडियावर, मागचं अख्खं सरकार हे 2.5 वर्षामधलं अख्खं सोशल मीडियावरचं आहे. त्यांचा मुख्यमंत्र्यापासून प्रत्येकाचा आमदार अख्खा सोशल मीडियावर आहे. आम्हाला लाज वाटते ज्या उद्धव ठाकरेंना 1 दिवस मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही, ते फेसबुकवर लाईव्ह येऊन आपलं कामकाज मांडत होते. त्यामुळं त्यांनी काय केलं कोरोना काळामध्ये हे जनता ओळखते.
लोकांच्या घरामध्ये धान्य देण्याचं काम, लोकांच्या घरामध्ये राशन देण्याचं काम भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य पदाधिकारी त्या ठिकाणी करत होता. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरला, लोकांना कोविडची लस कशी मिळेल, त्याला कोविडच्या लसीच्या केंद्रापर्यंत कसं पोहोचवता येईल, हे काम करण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने केलेलं आहे. आमच्या प्रत्येक आमदारानं, आमच्या खासदारांनी यासाठी ह्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त लोकांना याचा कसा लाभ मिळवता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते. तुम्ही जर आता शिंदे साहेबांच्या घराच्या बाहेर गेलात, जनवांसल्य ज्याचं नाव आहे, तर तिथं बाहेर एक पाटी लिहिली की प्रणिती शिंदेचा दौरा सोलापूरचा. लक्षात घ्या की सोलापूरची लेक म्हणून घेणारी आमची समोरची उमेदवार हा सोलापूरची लेक आहे. तर सोलापूर लेकीचे दौरे असतात का हो? सोलापूरचे लेकीचे दौरे असतात का? मला जर मी 2 मिनिट प्रश्न माझा तुम्हाला, सोलापूरचे लेकीचे दौरे असतात का? याचं उत्तर द्या मला. त्यामुळं दौरा कोणाचा असतो तर बाहेरचे जे आले त्यांचा दौरा असतो. आणि ही काही सोलापूरची लेक वगैरे नाही आहे. लोकांना भरं पाडण्याचं काम चालू आहे. लेक नाही आहे. वरनं ते सांगतायत की आमचे उमेदवार बाहेरचे उमेदवार, तर हेच बाहेरचे आहेत. कारण ह्यांनी मला सांगावं हे कुठल्या सोलापूरच्या शाळेत शिकले, तो लहानपणी यांचा कुठलाही मित्र मला दाखवा, यांचा कुठलाही तर लहानपणीचा मित्र किंवा ह्यांनी एक कुठला तर असा यांच्याच एरियातला म्हातारा माणूस सांगावं की सुशील कुमार शिंदेची मुलगी तर लहानपणी खेळत होती, असं मला कोणी जरी दाखवलं ना तर आम्ही मग एक्सेप्ट करेन की आम्ही बाहेरचे इथून. पण हे इथून आता येऊन 15 वर्ष जिच्या वडिलांनी तिच्यासाठी जाळं ठेवलं, ही आपली उद्या आपलं मूल पुढे येऊन आमदार होणार. आमदार झाल्यानंतर आपण कोणाला तर ती तुकडा टाकणार, ते परत आमदार करणार आणि आपल्या पोरीला आपण खासदार करणार. म्हणजे ही घराणेशाही आहे. आपण म्हणजे आपल्या पोरीला खासदार करायचं, ते कुणाला तर पाय चाटक्या कार्यकर्त्याला परत तुकडा टाकल्यानंतर परत तो आमदार होणार. म्हणजे ही घराणेशाही आपल्याला संपवायची आहे. तर लोकतंत्र आपले जे काय लोकशाही आहे ती खतऱ्यात आणण्याचं काम त्यांचं आहे. घराणेशाही करण्याचं काम त्यांचं आहे. कारण की गांधी परिवार सोडून कोणाला PM दिले का? PMचा उमेदवार कोणाला? सगळ्या याच्यामध्ये पुण्या मुंबईच्या लॅविश लाईफमध्ये जगलेल्या लोकांनी या ठिकाणी येऊन बाहेरचा सोलापूरची लेक म्हणून घेण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. ती सोलापूरची लेक नाही आहे, ती फेक आहे. या सगळ्या याच्यामध्ये पुण्या मुंबईमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये वाढलेल्या लोकांना, सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेचा, कामगारांचा, विडी कामगारांचा अजिबात त्यांना प्रश्नाची जाणीव नाही आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आमच्या पक्षाचे रामभाऊ सातपुते विक्रमी म्हणजे 2 लाख मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील, हा आमच्यासारख्या सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे. नक्कीच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतायत की राम सातपुते किमान 2 लाख मतांनी निवडून येणार. येत्या 4 जूनला आपल्याला हे चित्र कळेलच की कोण बाजी मारते, प्रणिती शिंदे की राम सातपुते. काँग्रेसचा एकूण जिल्ह्यातला प्रचाराचा जोर कसा सुरू आहे? शहरातला जनसंपर्क प्रणितीताईंचा, शहरातील त्यांचा एकूण काम, ग्रामीणमधला त्यांचा जनसंपर्क, ग्रामीणमधलं काम, या सगळ्याविषयी आपण या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये. सुरुवातीला आपण आपलं नाव आणि आपलं पद सांगून मग आपण सुरुवात करूया. मी अशोक कलशेट्टी, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल. तुम्ही प्रदेश काँग्रेसचे नेते आहात, मागच्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात काम करताय. एकूण कसं वातावरण आहे आता प्रणितीताईंना सोलापूरमध्ये? या वेळेला प्रणितीताईला, काँग्रेसला या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनुकूल असं वातावरण आहे. यावेळी आम्ही ज्या ज्या भागामध्ये जातो, फिरत असताना आम्हाला लोक म्हणतात आम्ही यावेळी प्रणितीताईंना 100% निवडून देऊ, असं लोकांमधूनच आम्हाला प्रतिसाद मिळत असल्यामुळं यावेळेला काँग्रेसला प्रतिकूल असं वातावरण आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि आम्ही त्या पद्धतीनं आमचा प्रचार देखील होम टू होम चालू आहे. आणि प्रचार करत असताना मागच्या वेळी जे 2 खासदार भाजपचे या ठिकाणी निवडून आले होते, त्या खासदारांच्या हातनं काही काम या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले नाही आहे. विकासापासून सोलापूर 10 वर्ष वंचित होता. आणि त्याच्यानंतर बेरोजगारी, आज इथंसं काम नसल्यामुळं आणि शिकलेले मुलं आज पुण्यासारख्या ठिकाणी पळत आहेत. सोलापूर एकदम बकाल झालेलं आहे. आणि आज आपण पाहतो की प्रणितीताई एक असं व्यक्तिमत्व आहे की शहरमध्ये त्यांनी 3 वेळा निवडून आलेले आहे. आणि 4थे टर्म पूर्ण करत असताना त्या मध्यमधले तुम्ही रस्ते बघा, त्या मध्यमधले तुम्ही कामं बघा, आणि त्या मध्यमधल्या गोरगरीब लोकांची जरी तुम्ही मुलाखत घेतला, सामान्य ते सामान्य लोकांचं काम करणारा हा नेता प्रणितीताई आज लोकसभेला उभा आहे.
त्यांनी लोकसभेला उभा असताना त्याचं काम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलतोय. त्यांनी नाही बोललं तरी त्याचं काम बोलतोय. म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातले प्रत्येक नागरिक त्याच्या पाठीशी उभे आहेत आणि भरघोस मताने असं प्रणितीताई शिंदे निवडून येणार आहे. कारण आज आम्ही इथं बघत असताना गेल्या 25 वर्ष झालं इथं भाजपचेच खासदार आहेत. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, केवळ 13 महिने मुख्यमंत्री होते. त्यांना काय काम करावं, काम करायला वेळ मिळाला नाही. 2 वेळा खासदार होता आणि शिंदेसाहेब 13 महिने मुख्यमंत्री असताना मंगळसूत्र योजना, अनेक योजना या सोलापूर आणि महाराष्ट्राला त्यांनी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर प्रणितीताई 3 वेळा आमदार झाले. अनेक विकासाचे कामं त्यांनी सोलापूर शहरासाठी आणले. सुशीलकुमार शिंदेसाहेब ऊर्जा मंत्री असताना NTPC या सोलापूर शहराला आणला, पॉवर ग्रीड या सोलापूर शहराला आणला. आज ही जे NTPCचा कारखाना आल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 5-6 जे सिमेंट फॅक्टरी या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी जे मुलांना हाताला काम मिळाले आहे हे शिंदेसाहेबाची पुण्याई आहे. आणि आज हे लोक म्हणतात की सोलापूरला पाणी 8 दिवस आहे. यांचंच चूक आहे. महापालिकेत सत्ता यांचं, महाराष्ट्रात सत्ता यांचं भाजपचं आणि केंद्रात सत्ता भाजपचं असताना सोलापूर शहराला 8 दिवसाला 7 दिवसाला एकदा पाणी मिळतोय. आणि ते बी त्यावेळेला सुशीलकुमार शिंदेने दूरदृष्टी ठेवून त्यावेळेला उजनी ते सोलापूर या ठिकाणी पाईपलाईन आणले म्हणून आज 8 दिवस का होईना पाणी मिळतंय. हे सुशीलकुमार शिंदेची दूरदृष्टीची नियोजन आहे. यांची नियोजन शून्य आहे, काही नाही आहे. कोणाला बी आणते, कुठेही उभा करते. आज सातपुते साहेब इथं उभारले. सातपुते साहेब आमचे स्थानिक आहे का? नाही आहे. आम्ही जनतासुद्धा तोच म्हणतोय. सोलापूरचा सुपुत्र आहे, हा सोलापूरचाच आमदार आहे ते तर म्हणतात. नाही, हे माळशिरसमध्ये निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना माळशिरसमध्ये लोक ओळखत असतील, त्यांचं काम असेल, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे होता आणि सक्षम काम करणारा उमेदवार पाहिजे होता. ते उमेदवार आम्हाला मिळालेले आहे. आमदार कुमारी प्रणितीताई शिंदे यांच्या रूपाने मिळालेले आहे. त्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. सर्व सोलापूर जिल्ह्यातले नागरिक प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीशी आहे. कारण ते प्रणितीताई असं आहे की शिंदेसाहेबापेक्षा 2 पाऊल पुढे जाऊन त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे आणि करत आहे. हे त्यांनीच नाही जरी सांगितलं तर संबंध पब्लिक तुम्हाला सांगतील. या सोलापूर शहरामध्ये तुम्ही फेरफटका मारत असताना तुम्हाला लक्षात येईल की नागरिक एक सामान्य भाजीपाला विकणाऱ्यापासून ते जर तुम्ही मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत जरी घेतला, कोणालाही जरी तुम्ही विचारलं तर अरे नाही याबारे प्रणितीताई शिंदे म्हणतात का, त्यांचं काम बोलतं आहे. तुम्ही म्हणताय की सोलापूर मागच्या 10 वर्षापासून विकासापासून वंचित राहिले, बकाल झालेला आहे. पण भाजपवाले तर म्हणतायत की स्मार्ट सिटीचं काम झालेलं आहे शहरात. मागच्या 10 वर्षापासून शहरात विकासाची कामं आहेत. स्मार्ट सिटी कोणामुळं? स्मार्ट सिटी हा सोलापूर शहराचं स्मार्ट सिटीमध्ये गणलं गेलं संसद भवनमध्ये. कशामुळं? की सुशीलकुमार शिंदेने ज्या पद्धतीनं या सोलापूर शहरामध्ये काम केलं होतं त्याचा निकष लावून हा स्मार्ट सिटीमध्ये घेण्यात आला त्यावेळेला. आणि स्मार्ट सिटी झाल्यानंतर देखील आज आपण पाहता की सोलापूर शहरामध्ये तुम्ही फेरफटका मारा की रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे, अशा परिस्थिती या सोलापूर शहराचं असताना आणि स्मार्ट सिटीमध्ये कोणीतरी एका गुजरातचे टेंडरांनी टेंडर घेतले असताना त्यांच्या टेंडर इथले सगळे भाजपच्या नगरसेवकांनी घेऊन कामं केलेले आहेत. आणि एक काम 2-2 वेळा 3-3 वेळा खोदून त्या रस्त्याचं वाटोळा करून टाकलेले आहेत. अशा पद्धतीचं आज तुम्ही सोलापूर शहरामध्ये जर फेरफटका मारला तर तुम्हाला दिसून येईल की 1-2-4 रस्ते सोडलं तर बाकीचे रस्ते कसं आहेत की बाबा रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, अशा परिस्थितीमधनं गाड्याचं वाटचाल करावं लागतं गाडीवर. तुम्ही काय सांगाल? तुमचं काँग्रेसचं शहरात तुमचं पण पदाधिकारी आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात. एकूण प्रणितीताईंचा कसा संपर्क आहे शहरात आता? नमस्कार, मी आतिश मेट्रे, सोलापूर शहरातला एक बेरोजगार युवक आज तुमच्यासमोर माझं मनोगत व्यक्त करतो. भाजपनी स्मार्ट सिटी केली म्हणून जनतेसमोर जो बोंब उठवला आहे त्याविषयी बोलताना मी एवढंच सांगेन, नहाए धोए क्या हुआ, मन का मैल न जाए, मीन सदा जल में रहे पर धोए बास न जाए. संत कबीरांनी आपल्याला ही एक चारोळी शिकवली. त्याच्या मागचा उद्देश असा आहे, नहाए धोए क्या हुआ, मन का मैल न जाए, मीन सदा जल में रहे पर धोए बास न जाए. ज्याप्रमाणे मासा पाण्यात जरी कंटिन्यू राहत असला तरी बाहेर काढल्यानंतर जसा त्याचा वास जात नाही, तसं या भाजपाचं काम आहे. भाजपाने स्मार्ट सिटी केली म्हणून 2-4 चौकांना रंगरंगोटी केला याचा अर्थ सोलापूर सुधारला असं नाही.
सोलापुरातल्या युवकांना इतका बेरोजगार प्रचंड प्रमाणात आहे. सोलापुरात उद्योगधंदे करण्यासाठी सुद्धा साधनं नाही आहेत. अहो, एखाद्या नेत्याकडं आज ज्यांची सत्ता आहे तर या चारी बाजूला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा सोलापूरच्या चारी बाजूला त्यांचे आमदार असताना या सोलापूर शहराच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जी उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला त्यांच्या कामाचं नेतृत्व एवढं विस्तार आहे की त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्ती त्यांना शोधण्यासाठी 2 महिने लागले. याच्यामध्येच त्यांचा पराजय सिद्ध झाला. एवढं होत असताना सोलापूरच्या मागचे विद्यमान 2 खासदार ही त्यांचे निवडून आलेले आहेत. त्या दोन्ही खासदारांना 4 आमदारांना सोडून ह्यांना त्या बीडचं पार्सल जाऊन इकडे घेऊन येऊन यांना आमच्या उरावरती उमेदवारी द्यावी लागली. याच्यावरून त्यांच्या कर्तृत्वाची उंची काय असेल हे तमाम जनतेला सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न त्या राम सातपुतेंचा. राम सातपुते असं म्हणतात की मी सोलापूरचा भूमिपुत्र आहे. सोलापूरचा भूमिपुत्र कशाला म्हणतात याची व्याख्या जर राम सातपुतेला माहीत नसेल तर राम सातपुतेसारखा अडाणी राम सातपुतेच असेल. तो 4 वेळा सांगतो राम सातपुते माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर साखर कारखान्यात काम केलं. सिद्धेश्वर साखर कारखान्यात काम केलं म्हणजे राम सातपुते ही तुझी जन्मभूमी नाही कर्मभूमी झाली जिथं तुझ्या आई वडिलांनी काम केलं. पण जन्मभूमी आणि कर्मभूमीत जर फरक तुला कळत नसेल तर तू कुणाला मूर्ख समजतोय तमाम सोलापूरकरांना. पण कर्मभूमी जन्मभूमी यापेक्षा सोलापूरसाठी विकासाचे ते दृष्टी मांडतायत राम सातपुते. काय सांगाल? 10 वर्षात काही विकास केलेला नाही. भाजपच्या दोन्ही बी खासदारांनी काय विकास केलेला नाही आणि विकास झाला म्हणतात. ग्रामीण भागात आता सध्या आम्ही ग्रामीण भागाचा पूर्ण दौरा करून आलो. काय ग्रामीण भागात काय वातावरण आहे? पूर्ण काँग्रेसमय वातावरण आहे. कशावरून? पूर्ण आम्ही घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे आमचा. आम्ही तालुका अध्यक्ष त्या नात्यानं फिरतो. तुम्ही कोण आहे? मी उपाध्यक्ष आहे उत्तर सोलापूर ग्रामीणचाच आहे. त्या भागात पूर्ण आम्ही ग्रामीण उत्तरमध्ये जाऊन सध्या पूर्ण गाव टू गाव घर वाईज आम्ही ते आयडेंटिटी कार्ड आम्ही प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची ही सध्या काही फुल वातावरण चांगलं आहे. भरघोस मताने आमदार प्रणितीताई शिंदे लोकसभेला निवडून आला. पण प्रणितीताई या शहरातल्या आमदार आहेत आणि आता त्या पहिल्यांदाच ग्रामीणच्या जनतेशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात उमेदवार या नात्यानं. तर ग्रामीणच्या जनतेशी कसं कनेक्ट होत आहेत? नाही, कनेक्ट होतात. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब त्यांचा चांगला दांडगा संपर्क ग्रामीण भागात असल्यामुळं पहिल्यापासून त्यांचं संबंध असल्यामुळं उत्तर सोलापूर भागात सुशीलकुमार शिंदे साहेब 3 वेळा आमदार म्हणून आलेत त्या भागात. त्यांच्यामुळं त्या भागात चांगलं संपर्क आहे साहेबाचं. त्याच्यामुळं त्यांनी कनेक्ट होते. पण आता बलाबल बघितलं तर महायुतीच्या बाजूनं 6 पैकी 5 आमदार महायुतीच्या बाजूने आहेत. एकच स्वतः आमदार प्रणितीताई आहेत 6 पैकी. मग हे बलाबल कसं? 5 आमदार असून महायुतीचे सध्या 5ही आमदारचं एकही काम नाही. फक्त जाती धर्माच्या नावावर मतं मागायची, जाती धर्माच्या नावावर चीड पाडून मतं घ्यायची, हे 5ही आमदारचं काम आहे. सध्या काही लोकउपयोगी काही काम नाही सध्या. आपल्यासोबत काही महिला पण आहेत. महिला म्हणून काय सांगाल तुम्ही? महिलांचं काय आहे मत प्रणितीताईंबद्दल? नंदा गौतम कांबळे, महिला तालुका अध्यक्ष काँग्रेस. आणि प्रणितीताईचं काम भरपूर भारी आहे, चांगलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता एवढे फिरलो की बस लोकांनी काय म्हणलं आम्ही काँग्रेसलाच मत देणार. कोणी येऊ दे, कोणाचं आम्ही ऐकणार नाही. नरेंद्र मोदींची पण सभा झालेली आहे. सभेनंतर वातावरण फिरलंय असं म्हणतात. खरं आहे काय? काहीच नाही. त्याला तर चप्पल मारू म्हणा लागले त्यांनी. जनता चप्पल मारू हेच शब्द आहे. काय सांगताय? फिरलंय वातावरण नरेंद्र मोदींच्या सभेनंतर? हे सोलापूरकरांना तर त्या नरेंद्र मोदीबद्दल काहीच वाटत नाही. कारण काय, काही लोकांचं असं भ्रमित आहे की जे सोशल मीडिया असो टी व्हीवाले असो चॅनलवाले असो की बाबा नरेंद्र मोदींचं सभा झाल्यामुळं वातावरण फिरलेलं आहे. लोक एवढं चिडलेले आहेत 25 वर्ष ह्या लोकांना खासदारकी म्हणून निवडून दिलेले सोलापूर शहराला. आज सोलापूर शहर विकासापासून वंचित असतोय आणि लोकांमध्ये एवढं चीड निर्माण झालेलं आहे की ह्या लोकांना आता एक घरी बसवायला पाहिजे. अशा पद्धतीची मनस्थिती ही जनतेमधूनच आम्हाला समजून येत आहे. आणि जनतेनेच आम्हाला बोलून दाखवत आहे की काही झालं तर यावेळी तुमची ताई निवडून येणार 100%. ही आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला जातो लोकांकडूनच आम्हाला प्रतिसाद मिळत असल्यामुळं आणि आम्ही देखील रात्रंदिवस लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुम्ही मग अशी बोलताना स्वतःची ओळख बेरोजगार युवक म्हणून करून दिली, तर आता नेमकं काय काय मुद्द्यांवरती प्रणितीताई प्रचार करतायत, नेमके कोणते मुद्दे घेऊन जनतेत जात आहेत? प्रणितीताई शिंदेंचं कर्तृत्व बघायचं झालं तर मी सांगतो जे मी अनुभवलंय. व्यक्ती कोणीही असो, तो व्यक्ती ज्यावेळेस प्रणितीताई शिंदेंच्या ऑफिसला किंवा त्यांच्या बंगल्यावर जातं, ते काम कोणतंही असो, सिव्हिल हॉस्पिटलचं असो, महानगरपालिकेचं असो, जिल्हा परिषदेचं असो, किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं कोणताही प्रश्न असो, जसं काही वादळी वाऱ्यानंतर घरावरची पत्रे उडून जाणे, एखाद्या गोरगरिबाचं घर पडणे, असले कितीतरी हजारो प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांचे प्रणितीताई शिंदे प्रत्येक काम ही त्यांनी जातीनं म्हणण्यापेक्षा स्वतः उतरून ग्राउंड लेवलला काम करणारी व्यक्ती आहे. ते विचारत नाहीत तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, त्यागाचा आहे. प्रणितीताई काम करत असताना ते हेही विचारत नाहीत की तू कोणत्या भागातला आहे, तो पूर्वेचा आहे का, पश्चिमेचा आहे का, दक्षिणेचा आहे का, उत्तरेचा आहे का, माझ्या शहर मध्याच्या भागातला आहे. ते त्यांच्या स्थानिक त्यांच्याजवळ काम करणारे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना बोलवतात आणि त्यांनी त्याला डायरेक्ट आदेश देतात, यांचं काय काम असेल ते काम करून टाक, बाकी आपण नंतर बघूया. अक्षरशः ते त्यांचं काम करणारे लोक विचारत, आहो तुम्ही तिकडे दक्षिणमध्ये राहता, तुम्ही त्या आमदाराकडे गेला नव्ह का? त्यावेळेस ते सांगतात, आहो त्या आमदाराचा पत्ताच नसेल कुणाकडे जायचं. त्यामुळं आता प्रणितीताईंचं इथं ठिया आहे, प्रणितीताई इथं असतात. आम्हाला सांगितलं 2-4 जण की प्रणितीताईकडे जावा, काम होतं म्हणून आम्ही इथं आलो. मग तुम्हाला विश्वास आहे का प्रणितीताई काम करतात? प्रणितीताई करतील का नाही माहीत नाही, पण आम्हाला एक आत्मविश्वास वाटतं, एक बाई म्हणून, एक आई म्हणून त्यांनी आम्हाला मदत करते म्हणून आम्ही इथं आलो. आणि त्यावेळेस तो जाताना व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने गेला नाही, हे मी बघितलेला अनुभव आहे. मुद्दे कोणते कोणते प्रचारात घेऊन आहेत आता ते? कुठले स्थानिक मुद्द्यांवर कुठल्या? स्थानिक मुद्द्यांचं बघायचं झालं तर प्रणितीताई परवा त्यांच्या भाषणात सांगितले, सन्मान्य उद्धवजी ठाकरेंची ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस ते सांगितले, सोलापूरच्या स्मार्ट सिटीपेक्षा सोलापुरातले उद्योगधंदे, सोलापुरातले IT कंपनी, सोलापुरातल्या तरुणांना, बेरोजगारांना काम देण्याची संधी हे सोलापूरसाठी सगळ्यात महत्त्वाचं असून त्यांचं पहिलं प्रयत्न आहे की सोलापूरला उद्योगधंदे आणणार आहेत. ते सांगितले. दुसरं, सोलापुरात असलेली पाण्याची दुरावस्था, ज्यावेळेस काँग्रेस होतं त्यावेळेस 1 दिवसाआड पाणी यायचं, हे आम्ही इथं स्थानिक असल्यामुळं सांगतो. आज 10 वर्षानंतर या सोलापूरला 8 दिवसाला एकदा पाणी येतं. तेच उजनी धरण आहे, तेच त्या पाईपलाईन आहे, जे ते पाईपलाईन काँग्रेसनी केलं होतं, त्या पाईपलाईनमधूनच 2 दिवसाला पाणी येत होतं, पण आता 8 दिवसाला येतं. ही सगळी अवस्था या भाजपच्या लोकांनी, त्यांच्या नेत्यांनी उजनी धरणातून पाणी त्यांच्या शेतात घेऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही आज अवस्था झालेली आहे. हे सगळं संपवण्यासाठी प्रणितीताई शिंदे आज मैदानात उतरलेले आहेत. मला सांगा, आता ग्रामीणमध्ये, आता ह्यांनी शहरातले काही प्रश्न सांगितले, ग्रामीणमध्ये काय काय प्रश्न आहेत? ग्रामीणमध्ये रस्ते आहेत, तर पाण्याचे प्रश्न आहेत, अजून नंतर शेतीविषयी लाईटीचे प्रश्न आहेत. सोलापूरमध्ये कांद्याची पण आवक होती, शेतकरी पण नाराज आहे का ग्रामीणमधला? पूर्ण शेतकरी नाराज आहे ग्रामीणमधला. कांद्याचा तर पूर्ण ह्या वर्षी म्हणजे काही त्यांचा खर्च निघाला नाही कांद्याचा ह्या वर्षी. तर एवढा भयंकर नाराज आहे शेतकरी. ग्रामीण भागात एवढं बेस्ट वातावरण आहे, काँग्रेस पक्षाला उमेदवार आमचे निवडून येते. जे महामार्ग म्हणतो आपण, आता ते महामार्ग ते म्हणतात भाजपवाले की आमच्या काळात झालेले आहेत, जिल्ह्याच्या आजूबाजूला जे दिसत आहेत ते, ह्याचे नियोजन सुशीलकुमार शिंदेने केलं होतं. जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना जे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री होतं, त्यांना या ठिकाणी सोलापूरला आणले होते. ह्याच रंगभवनमध्ये सुशीलकुमार शिंदेने कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेला त्यांनी मागणी केली होती की विजापूर ते सोलापूर हा रस्ता मोठं झालं पाहिजे आणि सोलापूरला जोडला पाहिजे. हैदराबाद ते सोलापूर हे सोलापूरला जोडलं पाहिजे आणि हे सर्व रस्ते सोलापूरला कसं जोडता येईल, जेणेकरून दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये झालं म्हणजे इथले लोकांचे थोडंफार तरी त्यांच्यामुळं रोजीरोटी चालेल. हेच दूरदृष्टी सुशीलकुमार शिंदे साहेबांची होती. त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केला. अहो, यांच्या काळात झालं म्हणजे काय झालं? नियोजन कोणी केलं? सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केले. त्यांची ती दूरदृष्टी होती. आज बघा तुम्ही, उजनी ते सोलापूर त्यांनी पाईपलाईन नाही आणला असता तर सोलापूरची दिशा काय झाली असती हाल पाण्यासाठी. 2012ला आमची सत्ता असताना देखील उजनीमध्ये त्यावेळेला बी पाणी नव्हता, तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन दररोज 10 फूट मोटर खाली न्यावं लागत होता, तरी आम्ही 1 दिवसाआड पाणी सोलापूरला देत होतो. आज तेच परिस्थिती असताना तुम्ही 8 दिवसाला एकदा पाणी देता. तुम्हाला नियोजनच करता येत नाही. नशिबाने तुम्ही जय श्रीराम, राम ठीक आहे, राम तुमचं बी आहे आमचं बी आहे,
परंतु तुम्ही हिंदू मुस्लिम राम ते हे करून तुम्ही सत्तेवर आला, पण विकासाचा बकाल झाला आहे तर ते काय करणार आहे तुम्ही? जनतेनं काय उत्तर देणार आहे तुम्ही? अनेक प्रश्न सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेले ह्या लोकांनी 10 वर्ष सत्तेवर असल्यावर अनेक लोकांना ह्या लोकांनी आम्हीच दाखवला. आज मला वाटतं सातपुते साहेबांनी परवा एका भाषणामध्ये म्हणला, उज्ज्वल योजनेतून आम्ही एवढ्या लोकांना गॅसचं कनेक्शन दिलं. अहो तुम्ही गॅसचं कनेक्शन दिलात, पुन्हा ते गॅस भरून घेण्यासारखं त्यांचं ऐपतच नसलं तर त्यांना गॅस कनेक्शन देऊन करणार काय तुम्ही उज्ज्वल गॅस योजनेचं? आज गॅसचं दर तुम्ही जर बघितला, आज एक ठीक आहे 100-150 रुपये त्यांनी उतरवलं इलेक्शन आहे म्हणून, पुन्हा इलेक्शन संपल्यावर 1500ला नेईल त्यांनी सत्तेवर आलं तर. अशी यांची सगळं पॉलिसी आहे. आणि रेशन दुकानामध्ये म्हणतो की मी 2.5 किलो धान्य आणि 2.5 किलो आपलं गहू आणि 2.5 किलो तांदूळ देत आहे. आज कित्येक रेशन दुकानदार गोरगरीब लोकांना रेशन पूर्ण देत नाहीत. आणि आमच्याकडं तर B44 एक असं रेशन दुकानदार आहे, त्या रेशन दुकानदारशी माझी भांडण झालेली आहे की तो महिन्यातनं फक्त 4-5 दिवस रेशन दुकान उघडं ठेवतोय आणि जेवढं गिराक येतो तेवढं गिराकांना देतोय, नंतरचं सगळं माल आपला काळा बाजारमध्ये विकत बसतोय. B44 हे रेशन दुकान उद्या 7 तारीख झाल्यावर त्या दुकानासाठी मी आंदोलन करणार आहे आणि त्या दुकानाला देखील ताळा लावायला मी खंबीर आहे. जाता जाता एक फक्त भाजपनं आव्हान दिलेलं आहे की 2004 मध्ये जसा उज्ज्वलाताई शिंदेंचा पराभव झाला, 2014ला आणि 19ला सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला, तसा आता तिसऱ्या पिढीला पण आता पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्या या खोट्या भ्रमाला, त्यांच्या या झोपीत बघितलेल्या स्वप्नाला मी एवढंच सांगेन, ये सिर्फ नारी नहीं ये अर्धनारी है. ये सिर्फ नारी नहीं ये अर्धनारी है. अगर तुम सब मिल के आओगी तो भी एक नारी सब पे भारी है. 1,00,000% प्रणितीताई निवडून येणार. आणि निवडून एवढ्या मतांनी नाही, भाजपवाल्यांनी आतापर्यंत जेवढ्या मताधिक्याने निवडून आले असतील त्यांच्या ते मागचे मताचा रेकॉर्ड बघा आणि त्यानंतर आत्ताच्या या निवडणुकीतून आलेला लीड असेल त्या लीडचं नियोजन बघा, त्या लीडचं कॅल्क्युलेशन बघा. त्यांच्या आलेल्या लीडच्या दुप्पट लीडनी जर नाही आली प्रणितीताई, मी सोलापूर सोडायला तयार आहे. हे माझं ओपन चॅलेंज आहे. नक्कीच 2024चा आता निकाला यायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. 4 जूनला आपल्याला नेमकं कोण निवडून येणार, राम सातपुते की प्रणितीताई शिंदे, हे दिसून येईलच. पाहत राहा लेट्सअप मराठी.